चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण गायिका माणिक वर्मा यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. माणिक वर्मा पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर या हिंदुस्थानी संगीत व सुगम संगीत या संगीत प्रकारात गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्थानी संगीतातील किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्थानी संगीत शिकल्या. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल 1974 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी चाली बांधलेल्या गीत रामायणातील काही गाणी माणिक वर्मा यांच्या आवाजात होती. पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेल्या या साप्ताहिक संगीत कार्यक्रमात त्यांच्यासह सुधीर फडके, बबनराव नावडीकर, योगिनी जोगळेकर इत्यादी गायकांचा सहभाग होता. माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, चित्रपट अभिनेत्री भारती अचरेकर व नाट्य चित्रपट दूरचित्रवाणी माध्यमातील अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या 4 कन्या होय. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी. माणिक वर्मा यांच्या प्रेरणेतून कलाकारांनी कलाकारासाठी स्थापन केलेले रसिक मंडळ होते. त्याचे पुनरुज्जीवन सुनीता खाडिलकर यांच्याकडून होणे अपेक्षित आहे. रंगशारदा महोत्सव योजनेअंतर्गत इसवी सन 1998 सालापासून दिवसांचा माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव साजरा केला जातो. त्यांना काही पुरस्कार मिळाले. माणिक वर्मा यांच्या नावाने सुद्धा अनेक पुरस्कार दिले जातात. स्वतः माणिक वर्मा यांना भारत सरकारकडून 1974 साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1986 मध्ये संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला. पुणे गायन समाज यांच्या वतीने माणिक वर्मा पुरस्कार देण्यात येतो. 2013 साली तो सुनीता खाडिलकर यांना मिळाला. 2003 साली हॉकी खेळाडू धनराज पिल्ले यांना माणिक वर्मा पुरस्कार मिळाला. 2002 साली संगीत दिग्दर्शक नौशाद यांना माणिक वर्मा पुरस्कार दिला. स्वरानंद प्रतिष्ठान संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल माणिक वर्मा पुरस्कार देते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पुणे शाखा दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील व्यक्तीला माणिक वर्मा पुरस्कार देते. माणिक वर्मा यांची शास्त्रीय रागावर आधारित काही गाणी आहेत, ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. धन्यवाद.